कोकणामधील समुद्री पर्यटनाला 26 मे पासून ब्रेक लागलाय। कोकणामध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे आणि त्याचबरोबर गेले काही दिवस वादळ सदृश्य परिस्थिती सुद्धा दिसते। त्यामुळे यावर्षी 4 दिवस आधीच पर्यटनाला ब्रेक लावण्यात आलाय। मालवणमधून सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणारी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद झाली आहे। तसंच समुद्रामधील सर्व समुद्रातील स्नोर्किंग स्कूबा हे प्रकार सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता 4 महिने कोकणामधील समुद्री पर्यटन बंद राहणार आहे। कोकणामधील या परिस्थितीचा लाईव्ह आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पर्यटन आहे, समुद्री पर्यटन, त्याला कुठेतरी ब्रेक लागलाय। आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे। मी आता हे मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर, एरवी या किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते ती गर्दी, मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे आलेले असतात। मात्र जर बघितलं तर या किनाऱ्यावर या होड्या आता किनाऱ्यावर ओढण्याची लगबग कशा पद्धतीने सुरू आहे ती आपण पाहत आहे। अनेक पर्यटक आले आहेत, मात्र त्या पर्यटकांना आज सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घेता येणार नाही, त्यामुळे ते हिरमोस्ते झालेले आहेत। हा एकूणच जर बघितलं तर या सगळ्या होड्या आहेत त्या अशा पद्धतीने नांगरून ठेवलेल्या आहेत। आता जर बघितलं तर सप्टेंबरपर्यंत सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी ही जी होडी वाहतूक आहे ती बंद राहणार आहे। त्यामुळे जे पर्यटक आहेत ते एकूणच जर बघितलं ते इथूनच किनाऱ्यावरूनच ते आहेत, ते आपल्या पर्यटनाचा आस्वाद घेताना दिसतात। इथूनच ते माघारी फिरणार आहेत। अनेक ठिकाणातून अगदी परदेशी पर्यटक सुद्धा इथे आलेले असतात। या ठिकाणी सुद्धा बघितलं तर लाटेमुळे कालपासून बंद आहे सगळं, तर आम्हाला काय तर आता रिटर्न आम्ही आता घरी चाललोय। आम्ही आलेलो स्कुबा आणि किल्ल्यावरती जाण्यासाठी, पण आता या चक्रीवादळामुळे आमचा मूड ऑफ झाला। आता आम्ही परतीच्या प्रवासाने घरी चाललो आमच्या। म्हणजे किल्ला पण आहे तो तुम्हाला किनाऱ्यावरून पाहायला, किल्ला पण आम्हाला किनाऱ्यावरून पाहावा लागतोय आणि लहान मुलं आलेली सोबत, त्यांना दाखवायचं होतं आम्हाला, पण आता नाही दाखवू शकत आम्ही त्यांना। खऱ्या अर्थाने जर पर्यटनाला यायचं असेल तर 1 सप्टेंबर नंतरच इथल्या पर्यटनाचा आनंद उपभोगता येणार आहे। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।